नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत सरसगडला. आणि माझ्यासोबत आहे आकाश. आणि आपण जाणार आहोत पब्लिक ट्रान्सपोर्ट, बसने जाणार आहोत. तर बस इथं नाही आहे, डायरेक्ट रबाळे स्टेशनवरून. तर मी दाखवतो तुम्हाला पुढे. पोचलेलो आहे रबाळे पोलीस स्टेशनला. बस स्टॉप आहे रबाळे पोलीस स्टेशनचा. बसची वाट बघतोय आणि हा मेसेज करतो. आता आपण बसमध्ये बसलेलो आहे. 15 मिनिटं झाले. आपण शेअरिंग केले. आपण रिझर्वेशन केलं होतं, पण तरी पण आपण काकूंना दिली कारण ऑलरेडी बस फुल आहे. आपण विचार केला होता की रिझर्वेशन न करताच जाऊया, पण आम्ही रात्री रिझर्वेशन केलं, ती चांगली गोष्ट झाली. नाहीतर आम्हाला आमच्या हितामध्ये गेले ते. गाडीत जागाच नव्हती, पूर्ण गाडी पॅक आहे. तू दाखवू शकतो सगळ्यांना, एकदम फुल जागा आहे. याच्यानंतरची एक 8 वाजताची बस असते ना. 8 वाजताची आहे. त्याच्यामध्ये सीटा होते भरपूर, पण ते पण सेम सीन असेल. आता इथले जे लोक उरलेले असतील तिथे थांबलेले स्टॉपवरती, ते बसतील. कारण की आज रविवार आहे, सगळ्यांना गावाला इकडे तिकडे जायचं असतं. दुपारच्या बसमध्ये आय थिंक गर्दी नसेल. जर आपण पोहोचलो तर बघू, संध्याकाळी असेल. ते तर आता आपल्याला कळेल ब्लॉगमध्ये पुढे काय होते आमच्यासोबत. A spark that won't hide, won't subside. Feet on the ground, but I'm touching the sky. The world can't dim my glow. I'll let the colors show. Shine like the sun, burn like a flame. Nothing to lose, everything to gain. Bright as the day, loud as a drum. Here I am. Shine like the sun. Shine like the sun. Shine like the sun. आम्ही आता उतरलेलो आहे पाली बस स्टॉपला. आता आम्ही नाश्ता करून जाणार आहे सरसगडवर. पाठी बघा, सरसगड आहे. हा सरसगड आहे. आपण आता हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. मसाला डोसा. मसाला डोसा आलेला आहे आपला. मसाला डोसा. मसाला डोसा आलाय आपला. चालू करूया. खाऊन झाल्यावर सांगतो टेस्ट कशी आहे. या हॉटेलमध्ये खाल्ला, मस्त होतं जेवण, एक नंबर जेवण. म्हणजे मसाला डोसा खाल्ला. इथं बस सोडते आपल्याला. इथून इकडे यायचं आपल्याला, उजवीकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इकडे बघा झाडावर लिहिले. आणि तिकडूनच गडाकडे जाण्याचा मार्ग पण आहे. सरळ चालत आलं की इकडं बघा बल्लाळेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि गडावर जायसाठी आपल्याला इकडे उजवीकडनं जायचं आहे. आणि आपण इकडनं आलो. चलो, आपण नंतर जाऊ मंदिरमध्ये, टाइम भेटला तर. कारण की मी आधी आलो होतो एकदा, आणि मी परत येणार नंतर. पोचलोय आपण आता सरसगडच्या स्टार्टिंग पॉइंटला. येतं बघा, समोर बोर्ड दिसेल तुम्हाला, किल्ले सरसगड. हा बघा, किल्ले सरसगड. तिकडे जायचं आहे. ट्रेक स्टार्ट झाल्यावर असं दिसतं. हे बघा, इथे गाव पण आहे.
10:35 म्हणजे 10:30ला आपण हा ट्रेक स्टार्ट केलेला आहे. तर आपण वरती कितीला पोचतो बघू. 2च्या आत आपण खाली येतो का बघू. असा गड इकडे दिसतो, त्याच्यामुळे तुम्ही असं डावीकडे जाल इकडे. पण इकडे नाही जायचं आहे आपल्याला. आपल्याला इकडे जायचं आहे. इथे झाडावरती लिहिलेलं पण आहे. इकडे सरस किल्ले सरसगड असं इकडून जायचं आहे आपल्याला. मस्त व्ह्यू आहे इथे. पब्लिक गेले हे बघू शकता तुम्ही. पायऱ्या चढते. नवीन 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 वायरी लागली. पायऱ्या आहेत खतरनाक. आता नवीनच या वायरी लावल्यात लोखंडाच्या. आणि इथं आल्यावरती पाली दरवाजा, इथं बोर्ड पण लावलाय. सरसगड फिरताना आपल्याला सरसगडवरती जेव्हा आपण एंटर करतो तो पाली दरवाजा, त्याच्यानंतर वरती अजून एक दरवाजा आहे जिकडून आपण वरती येऊ शकतो. पण तो दरवाजा जी पायऱ्या आहेत अगोदरच्या डोंगरामध्ये कातळ कोरलेल्या ज्या पायऱ्या होत्या त्या तुटलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तिकडचा आता बंद केलेला आहे आणि फक्त एकच दरवाजा आपल्या इकडून चालू आहे, जो की पाली दरवाजाने आपण वरती जाऊ शकतो. ह्या गडावरती फिरण्यासारखं बहुत म्हणजे खूप सारे तुम्हाला टाके भेटतील पाण्याचे. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे पण खूप सारे टाके, प्लस तुम्हाला असे जसं हे आता कोरीव आहे आणि कातळ याच्यामध्ये कोरलेले, तर असे खूप सारे तुम्हाला पूर्ण राऊंड आपल्याला बघायला भेटेल. प्लस वरती गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिर आहे केदारेश्वराचं, त्याच्या प्लस तिथंच बाले किल्ला बघायला भेटतो.
आपण चढून आलो त्याच्या बाजूलाच. पाण्याचा टाका आहे, हे पूर्ण भरलेलं आहे. मोती हौद एकदम भरलेलं आहे. हे पिऊ शकतो रे आपण, बाटलीत भरून घे का? थंड असेल नाही, तोंड धुवायला भरून घे ना. या पाण्याने आम्ही तोंड धुणार. एकदम प्राचीन बांधकाम पण आहे इथं. असं पावसाचं पाणी वाहून जायला कसं बनवलंय. यातनं पावसाचं पाणी वाहून जाणार खाली. खाली क्रिकेटचं ग्राउंड पण आहे. ही पाली सिटी. मंदिर कुठे आहे रे बल्लाळेश्वर? नाही, मंदिर इकडे आहे. अच्छा, हे वाला मंदिर मी ते ह्याच्या मंदिरावरचं बोललो, हे किल्ल्यावरचं मंदिर. इथं कातर कोळीव शिल्प आहेत, बघू शकतो तुम्ही. कोरून त्याच्यामध्ये खोली बनवली. मोठं मंदिर आहे. किती मोठी खोली आहे बघा. जाम जागा आहे आतमध्ये. हे बघा, ते गडसंवर्धन करणाऱ्यांचं सामान आहे. तिथं मशाल वगैरे ठेवलेत त्यांनी. गणेश शिल्प. पाण्याचे टाके इथं. पाणी आहे का? पाणी पण आहे. पत्थर डाल के दिखती है. मासे पण आहेत. मासे. इकडून आपल्याला तिकडून जायचं.
5वं पाण्याचं टाक आहे. तिकडे गड आहे कोणतं तरी. हां. किल्ल्याला 2 दरवाजे होते. हम्म. एक जो आपण आलो तो दरवाजा आणि हा दुसरा. पण इकडचा ऑलरेडी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पूर्ण तुटलेल्या आहेत. मग त्याच्यामुळं हा दरवाजा इकडून बंद केलेला. एकच दरवाजा आता आपल्याला चालू आहे फक्त गडावरती येण्यासाठी. जिथून आपण आलो आता. हा. आणि इथे दाखवलंय त्यांनी बघ. इथं दुर्ग सरसगड म्हणजे युवा मराठा फाउंडेशननी काम केलं आहे स्वच्छतेचं इथं. कामाआधी आणि कामानंतर बघा अतिशय चांगलं काम करत आहेत ते. हा दुसरा दरवाजा होता इथून. हां जाऊया का खाली बघूया. दरवाजा चालू आहे का. मला वाटतं तिथं स्वच्छतेचं काम करायला लागलेत ते. अजून. हा एक दरवाजा चालू आहे. इथं गेलेत ऑलरेडी. दरवाजा आहे ज्यातनं हा आलाय बाहेर. इथं काम चालू आहे. हां चल गुप्त दरवाज्यात जाऊन दाखव परत. गुप्त दरवाज्यातून असं जायचं असतं. हे चांगलं काम करतात. ते कातळ कोरीव खोली आहे. आणि इकडे चोर दरवाजा दाखवला आता तुम्हाला. गुप्त दरवाजा. तिथं जे गड संवर्धन करतात त्यांच्यासाठी हे जेवण बनवतात. त्यांच्या मंडळाचे चांगले काम करतात. इकडे एक बुरुज आहे पाण्याचा टाक आहे. आणि हा दिंडी दरवाजा. हा आणि हा वरचा उत्तर बुरुज आहे. हे गणेश टाके आहे. ह्याच्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे. त्यात मासे पण दिसतात बघा. मासे आ जाओ. मासे आ जाओ. हां हे पियासारखं दिसतंय एकदम स्वच्छ आहे. हे पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. इथं पायऱ्या वगैरे बघायला भेटतात. बाकीचं बांधकाम नाही. आपण जर इकडून आलो तर हा प्रवेशद्वार आहे. म्हणजे हाच महादरवाजा आहे. इथून आपण वरती आलो एकदम टॉपवर. बाले किल्ल्याकडे चाललोय. हे बघा
पुरातन वाड्याचे अवशेष. आता आपण चाललोय बाले किल्ला आणि मंदिराच्या दिशेकडे. समोरच मंदिर आहे इथून खाली, आणि तलाव पण आहे त्यासमोर. तलावमध्ये हिरवी हिरवी झाडं आल्यात त्याच्यामुळं कळत नाही, पण ते तलाव आहे. हे केदारेश्वर मंदिर आहे बाले किल्ल्यावरती. समोर तलाव पण आहे, त्याच्यामध्ये गवत आलंय. तर आपण आज सकाळपासून सरसगड किल्ल्याचा ट्रेक आपण करतोय. सकाळी आपण 11:30 वाजल्यापासून सुरू केला होता. 10:30. 10:30 वाजल्यापासून सुरू केला होता. तर आता बरोबर 1:15 झालेत. आपण पूर्ण गड फिरून आलोय. तर ह्या किल्ल्याचं महत्त्व असं की सरसगडच्या बाजूला असणारा सुधागड किल्ला. तर सुधागड किल्ला हा स्वराज्याची राजधानी करण्यासाठी म्हणजे अगोदर विचारत होता. मग त्यावेळेस त्या सुधागडवरती लक्ष ठेवण्यासाठी हा सरसगडाचं त्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. हा सरसगड हा किल्ला स्वराज्यामध्ये नंतर सामील करण्यात आला. त्याच्या अगोदर जसं खाली पण नमूद आहे की बहमनी राज्य होतं, तर त्यांच्या काळामध्ये हा बांधला गेला असावा असं आहे. त्याच्यानंतर मग पुढे हा स्वराज्यामध्ये आपल्या सामील करून घेण्यात आला. ऐतिहासिकदृष्ट्या हा महत्त्वाचा तर आहेच, कारण आजूबाजूला असणारा तुंग हा किल्ला, सुधागड किल्ला आणि ह्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी, प्लस घनगड हा किल्लासुद्धा तिकडे आहे, तर ह्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी ह्याचा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. धन्यवाद. आता आम्ही उतरतोय. परतीचा प्रवास सुरू झाला आमचा. एवढ्या पायऱ्या उतरलो आम्ही. बघू शकता पाठी. कातळ गुहा. अशा प्रकारे आपण सरसगड सर केलेला आहे, बघू शकता माझ्या मागे तुम्ही. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललोय. हॅलो. पळ तू, मी तुला व्लॉग मध्ये घेतो. आमची ट्रेन आहे 5 मिनिटावरती. आमची 1:45ची ठाण्याची बस मिस झाली. मग आम्ही हे कोणतं स्टेशन? खोपोलीला. खोपोलीच्या बसने आलो. खोपोलीला आम्ही ट्राय केलं ट्रेनने जायचं, पण ट्रेन निघून गेली. मिनिटांनी ती पण पळत पळत गेलो, उशीर झाला 2 मिनिट. आणि परत बस स्टॉप होता. आता CBD कोल्हापूर बेलापूरच्या बसमध्ये लास्टची सीट एकदम.